Hello everyone. Today we are going to discuss one of the most inspirational and optimistic poem of American poet Edgar Guest. Have you on your tomorrow? In this poem, Edgar Guest presents a number of probing questions to a reader about how they spend their days. विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत प्रेरणादायी कविता आहे. आपण जीवन जगत असताना दुसऱ्यांच्या कामी येत आहोत की नाही, त्यांच्या सुखदुःखात आपण सामील होत आहोत की नाही, असे असंख्य प्रश्न ही कविता रीडरसमोर निर्माण करते. या कवितेमधून एडगर गेस्ट रीडरला असा सल्ला देतात की उद्याचा दिवस जर तुम्हाला कमवायचा असेल तर आजच्या दिवसाचं व्यवस्थित प्लॅनिंग तुम्ही करायला हवं. नाव लुक ॲट द फर्स्ट स्टांझा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. Is there anyone to utter now a kindly word of you? So look at the meaning of the first stanza. Here, the poet has put forward few questions for the readers to make them realize that we do so many things since we start our day. But do we try to make anyone happy? Do we share problems of others talking to them, or do we impress or inspire others with our kindness? The time is moving doing different work which cause only our personal benefits. Once again, look at the explanation line by line. Is anybody happier because you passed his way? फर्स्ट स्टांझामध्ये एडगर गेस्ट रीडरला प्रश्न विचारतात, तुमच्यामुळे इतरांचं जीवन आनंदी झालं आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? कवी दुसरा प्रश्न रीडरला असं विचारतात की आज तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर संवाद साधला आहे ती व्यक्ती तुमची आठवण काढत असेल का? म्हणजे थोडक्यात आजच्या दिवसात एखादी चांगली गोष्ट केली आहे किंवा नाही, याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. कवीला उत्तर नको आहे. खरं तर रीडरनी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे, मी आजच्या दिवशी एखाद्या व्यक्तीचं मन आनंदी करू शकलो का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स ट्वेलिंग टाईम इज थ्रू. उत्तर तुमचं काहीही असू दे, आजचा दिवस संपत आलेला आहे, वेळ चाललेली आहे, आयुष्यात चांगली कामे करायची आहे. टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम खडतर दिवसातून हा दिवस पुढं गेलेला आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? शेवटच्या लाईनमध्ये कवी चौकशी करतोय की अशी एखादी व्यक्ती आहे का तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल ती तुमची आठवण काढत असेल. लुक ॲट दी सेकंड स्टांझा. डिड यू गिव्ह अ cheerful greeting to the friend who came along, or a churlish short of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rush along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? Look at the meaning of the second stanza. Here, Edgar Guest has put forward more question asking the readers whether they are behaving good with their friends and greeting them cheerfully, or they act rude to them greeting only howdy. It proves us very selfish when we simply treat about own life but not anyone else. These behaviors of ours makes us part of the crowd. But if we do good to others, then we deserve a mighty gratefulness. Once again, line by line explanation. Did you give a cheerful greeting to the friend who came along? कवी असं विचारतो की आजच्या दिवसभरात कधीही तुम्ही तुमच्या मित्राला आनंदाने भेटला का? Or a churlish short of howdy and then vanish in the throng? Howdy means मैत्रीपूर्ण बोलणे.
तुम्ही आपल्या मित्राला अत्यंत स्वार्थीपणे जसे औपचारिकरित्या बोलता तसं बोलून तुम्ही पुढे गेला आहात का? वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे? मित्रासोबत दिलखुलास न बोलता औपचारिकरित्या बोलून गर्दीत तुम्ही हरवला आहात का? तुम्ही मित्राचा विचार केला नाही का? सो हिअर पोएट डोंट लाईक रूड पर्सन अँड हिज सेल्फिश टॉक. Or is someone mighty grateful for a deed you did today? स्वार्थीपणाने मित्राबरोबर वागलेले नसाल तर खऱ्या अर्थाने मी कोणते काम केले आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. Then look at the third stanza. Can you say tonight in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Look at the meaning of the third stanza. Here, poet says that the night is parting with day, and here this question arises that what all we have done throughout our day. Whether we help any needy, we brought smile on someone's face with our good words or action, or we gave any hope or courage to a person who felt weak and helpless. Can you say tonight in parting with the days that sleeping fast, that you help a single brother of the many that you passed? या ठिकाणी कवीला फारशा अपेक्षा नाहीत. आजचा दिवस भरभर संपलेला आहे. आजचा दिवस पटकन संपला असला तरी तुम्ही जीवनात अनेक भावापैकी एखाद्या तरी व्यक्तीला मदतीचा हात पुढे केलेला आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड? किंवा एखाद्या कामाने किंवा बोलण्याने एखाद्या व्यक्तीला तुमच्यामुळे आनंद झाला आहे का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड? असा कोणी व्यक्ती होता का ज्याने आत्मविश्वास गमावलेला होता आणि त्या व्यक्तीला तुम्ही धैर्य दिलेलं आहे? Then look at the next stanza. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? Look at the meaning of the last stanza. Here the last stanza, it calculates whether your day is worth or waste. The poet said that if spent a day gone without improving someone's life, it will be waste. So at least try to improve the lives of others. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? कवी विचारतो की आजचा दिवस तुम्ही वाया घालवला का? म्हणजे तुम्ही फक्त मी, माय सेल्फ, आय याचाच विचार जर केला तर आजचा दिवस तुम्ही वाया घालवलेला आहे. आजचा दिवस जर तुम्ही कुणालाही मदत न करता जर घालवला तर कवी म्हणतो आजचा दिवस तुमचा वाया गेलेला आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? कवी येथे दिवसाचं इव्हॅल्युएशन, दिवसाचं मूल्यमापन करतो. आजचा दिवस जर तुम्ही एखाद्याला मदत करता घालवला तर या चांगल्या गोष्टीमुळे एखाद्याच्या आयुष्यात बदल झाला असेल तर तो बदल तुमच्या दयाळूपणा म्हणून धरला जाईल. तो एक आदर्श उदाहरण ठरू शकेल. ॲज यू क्लोज युअर आईज in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today?
या शेवटच्या ह्या मूल्यमापनाच्या ओळी आहेत. कवी म्हणतो, रात्री झोपी जात असताना डोळे बंद करा व स्वतःला प्रश्न विचारा, उद्याचा दिवस मी कमवलेला आहे की नाही. याचं उत्तर तुम्हाला आतील आवाज, तुमचा दैवी आवाजच देणार आहे. सो दिस इज द समरी ऑफ धिस पोयम. थँक्यू.